न धर्मानिष्टोऽस्मि न चात्मवेदी न भक्तिमांश्च चरणारविन्दे अकिञ्चिनो नन्यगति शरण्यम् त्वत्पादमूलं शरणं प्रपद्ये। न धर्मनिष्ठोऽसि न चात्मवेदी न भक्तिमांश्च चरणारविन्दे अकिञ्चनो नन्यगति शरण्यं त्वत्पादमूलं शरणं प्रपद्ये। ओम नमो नारायणाय। अनन्य शरणागती, भगवच्चरणी अनुरक्ती। हे परमात्मा, हे पांडुरंगा, माझ्या जीवनामध्ये धर्माचं पालनही करता आलं नाही। हे परमात्मा, मला आत्मज्ञानही प्राप्त करता आलं नाही। आत्मज्ञान देणारे सद्गुरू मला प्राप्त झाले होते आणि मोठ्या प्रेमानं, मोठ्या करुणेनं मला आत्मतत्वाचा उपदेशही करत होते, पण मी त्याकडे लक्ष दिलं नाही। न धर्मानिष्टोऽस्मि न चात्मवेदी न भक्तिमास्त्वं चरणारविन्दे। हे परमात्मा, जन्मोजन्मीचा माझा स्वभाव तो मला तुम्हाला शरण येऊ देत नव्हता। तुमच्या चरणाचं चिंतन मला करू देत नव्हता। हे परमात्मा, धर्महीन, गुणहीन, सर्व दृष्टीने अकिंचन असा मी आज तुम्हाला शरण आलो आहे। व्यासनारायण भगवानांनी धृतराष्ट्राला उपदेश केला की हे धृतराष्ट्र, परिस्थिती लक्षात घ्या, प्रगट झालेले जे प्रसंग आहेत ते लक्षात घ्या। या प्राप्त परिस्थितीमधून कल्याणाचा मार्ग निवडा। जगामध्ये असे योद्धे होऊन गेलेले आहेत की ज्यांनी जग जिंकलं, जग पादाक्रांत केलं, सगळ्या जगावर आपलं अधिपत्य स्थापित केलं, असे राजे महाराजे होऊन गेले। त्यांचा पराक्रम डोळे दिपवणारा होता, पण ते पराक्रमी योद्धे, जगत पादाक्रांत करणारे, जगत जिंकणारे, शेवटी आपल्या अंतकरणामध्ये उपजलेल्या दोषांनी पराजित झाले।
मनुष्याला जग जिंकता आलं, पण स्वतःला जिंकता नाही आलं. हे धृतराष्ट्र, आपण हे लक्षात घ्यावं. अंतकरणामध्ये उपजलेले, बलवान झालेले, आटोक्याच्या बाहेर गेलेले जे शत्रू आहेत, जे रिपू आहेत, ते जाणले पाहिजेत. त्यांना जाणून आपल्या जीवनाचा परमार्थ मार्ग सुदृढ केला पाहिजे. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह जीवनामध्ये एक निर्माण होतो आणि त्या एकाच्या पाठोपाठ मग सगळेच येतात. तो एकच घात करतो. तो निर्माण झालेला एक दोष मनुष्याच्या जीवनामध्ये अनंत दोष निर्माण करतो. कुरुक्षेत्राच्या भूमीवर अर्जुन महाराजांनी आपले सगळे आप्तगोत्र पाहिले, भीष्म पितामह पाहिले, द्रोणाचार्य पाहिले आणि सगळे संबंधी सगळे पाहिले. आणि ते पाहिल्यानंतर त्यांना ग्लानी आली. त्यांना व्यर्थ वाटायला लागलं, जीवनच व्यर्थ वाटायला लागलं. त्यांच्या हातून धनुष्य गळून पडला, गलित गात्र झाले. श्री परमात्मा त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा मोह दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ओम पाहता तुझे निपाडे, दिसे त्रैलोक्यही थोकडे. ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. अर्जुना, तुझा पराक्रम फार मोठा आहे. पाहता तुझे निपाडे, दिसे त्रैलोक्यही थोकडे. एवढा प्रचंड पराक्रम, हे त्रैलोक्य थोडे वाटायला लागतं. हे परमात्मा म्हणत आहेत. असा पराक्रम. पाहता तुझे निपाडे, दिसे त्रैलोक्य थोकडे. ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. ज्या ज्या ठिकाणी युद्धाचा प्रसंग आला त्या त्या ठिकाणी अर्जुनजी महाराजांनी प्रचंड पराक्रम केला. राजसूयाचा प्रसंग होता. युधिष्ठिर महाराजांना राजसूय यज्ञ करायचा होता. परमात्मा द्वारकेवरून आले होते. रात्रीच्या वेळेला बैठक बसली होती. श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, पांडवांनो, राजसूय यज्ञ त्यांनाच करता येतो ज्यांनी दिग्विजय संपादन केला आहे. तुम्हाला सकळ पृथ्वीवर भ्रमण करावं लागेल, पृथ्वी जिंकावी लागेल. आणि पांडवांना प्रभूनं जगत जिंकण्यासाठी पाठवून दिलं. अर्जुनजी महाराज ज्या दिशेला गेले होते ती दिशाच जिंकली. अर्जुनजी महाराजांचा पराक्रम पाहून मार्गामध्ये ज्या ज्या राजांचे राज्य होते ते राज्य शरणागत झाले. त्यांनी मांडलिकत्व पत्करलं. अर्जुनजी महाराजांच्या समोर भेट अर्पण केली. अर्जुनजी महाराजांचा सन्मान केला. अपार धनसंपत्ती घेऊन आला अर्जुन. एवढी धनसंपत्ती आणली की धनाचा पर्वत झाला, स्वर्ण मण्यांचा पर्वत. बातमी गेली हस्तिनापूरला. धृतराष्ट्राने विचारलं,
पांडव काय करीत आहेत? सेवकांनी सांगितलं, महाराज त्यांनी दिग्विजय संपादन केला, खूप धनाची प्राप्ती झाली. धृतराष्ट्राने विचारलं, किती धन? सेवकांनी सांगितलं, महाराज एवढं मोठं धनाचा पर्वत झाला. त्या पर्वताकडे पाहिलं की पलीकडे काय आहे हे दिसत नाही. धृतराष्ट्र विचारात पडला. असा प्रचंड पराक्रम अर्जुन महाराजांचा. परमात्म्यानं स्मरण करून दिलं, हे अर्जुना, तू धनंजय आहेस, तुझा पराक्रम अपूर्व आहे, तुझ्यासारखा पराक्रम कोणाला करता आला नाही. त्रैलोक्यामध्ये तुझा दरारा आहे. ज्या देशामध्ये जावं त्या त्या देशामध्ये तुझी मान्यता आहे, धनुर्धर म्हणून, धनंजय म्हणून. हे अर्जुना, तुझा पराक्रम केवढा! साक्षात धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ श्री शिव भगवान यांना तू जिंकलं. तुवा संग्रामी हरू जिंकिया, तुवा संग्रामी हरू जिंकिला. निवात कवचाचा टाहो फोडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. पूर्वी केलेले पराक्रम, अर्जुनजी महाराजांनी जो पुरुषार्थ केला, पूर्वी जे पराक्रम केले त्याचं स्मरण परमात्म्याने करून दिलं. शिव भगवान सोबत युद्ध करत असताना किरातार्जुन युद्ध, किराताचा वेश धारण केला होता शिव भगवाननी. मातृवचनाचं स्मरण करून अर्जुनजी महाराज तपश्चर्या करत होते. पशुपत अस्त्र प्राप्त करण्यासाठी. शिव भगवाननी विचार केला, अर्जुन महाराजांची परीक्षा घ्यावी, आणि नाना प्रकारे शिव भगवाननी अर्जुन महाराजांची परीक्षा घेतली. आणि मग किरातार्जुनाचा प्रसंग घडला. किराताचं रूप धारण केलं शिव भगवाननी. एक सुकर धावत निघालेला आहे, भयंकर शब्द करत आहे, सर्वत्र थैमान घातला आहे. अर्जुनजी महाराज त्याच्या मागे धावत आहे, पलीकडून शिव भगवान धावत आहे. शिव भगवाननी बाण सोडला, अर्जुनजी महाराजांनी बाण सोडला. दोघांचेही बाण सुकराला लागले. सुकर गतप्राण होऊन पडला. दोघेही त्या ठिकाणी आले. शिव भगवानचे दूत विवाद करायला लागले. युद्धाचा प्रसंग उपस्थित झाला. शिव भगवान आणि अर्जुनजी महाराज युद्ध करायला लागले. प्रचंड पराक्रम. शिव भगवान प्रसन्न झाले, शिव स्वरूपामध्ये दर्शन दिलं. आणि अर्जुनजी महाराजांना या प्रसंगामध्ये पाशुपत नावाचं दिव्य अस्त्र शिव भगवाननी प्रदान केलं. एवढी कृपा, साक्षात शिव भगवानची कृपा अर्जुन महाराजांना प्राप्त झाली. श्रीकृष्ण परमात्मा त्या प्रसंगाचं वर्णन करतात, स्मरण करून देतात, पराक्रमाचं स्मरण. ओम त्वा संग्रामी हरो जिंतीला, निवात कवचाचा टाहो फोडिला. निवात कवच नावाचा दैत्य जो रात्रीच्या वेळेला बाहेर येत असे, दिवसा समुद्रामध्ये दडून बसत असे आणि देवांना त्रास देत असे.
सगळे देव त्रस्त झाले, सगळे प्रयत्न केले, पण त्या निवात कवचाला नष्ट करता नाही आलं. आणि देवांनी अर्जुनजी महाराजांना विनंती केली की निवात कवच नावाच्या दैत्याचा आम्हाला फार त्रास आहे. अर्जुनजी महाराजांनी देवांच्यासाठी त्या निवात कवचाचा अंत केला. समुद्रामध्ये प्रविष्ट झाले, त्या निवात कवचासोबत युद्ध केलं, तो निवात कवच नष्ट केला. तुवा संग्रामे हरुजिंतीला निवात कवचाचा टाहो फोडिला. पवाडा तुवा केला गंधर्वासी. हे अर्जुना, तुझा पराक्रम जगत विख्यात आहे. तुझ्या अंतकरणामध्ये संशय निर्माण झाला, मोह निर्माण झाला. हा मोह आधी जिंकला पाहिजे. मोह धरलिया ऐसे होईल. हा मोह जर धारण करशील अर्जुना तर असं होईल. मोह धरिलिया ऐसे होईल. असती प्रतिष्ठा जाईल. जे यश मिळालं जीवनामध्ये, जे कीर्ती केली, प्रत्येक दिवस धन्य केला, एक दिवसही व्यर्थ जाऊ दिला नाही. जगामध्ये नावलौकिक संपादन केला. कुंतीपुत्र अर्जुनाचं नाव जगतामध्ये मान्य झालं. मोह धरिलिया ऐसे होईल. असती प्रतिष्ठा जाईल. हे अर्जुना, प्राप्त केलेली प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल. एही केशी. मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्यानं हाच विचार केला पाहिजे की यहलोकही सफल झाला पाहिजे आणि परलोकही सफल झाला पाहिजे. दोनही लोक सफल झाले पाहिजेत. जीवन कृतार्थ झालं पाहिजे. परमात्मा उपदेश करतात. दिव्य ज्ञान अर्जुनजी महाराजांना देतात. अनाथांचा नाथ आहे तो परमात्मा. तो परमात्मा कृपावंत आहे. पैठणचे शांतिब्रह्म एकनाथ महाराज, त्यांच्या पूर्वजांमध्ये भानुदास महाराजांची कीर्ती आहे. भानुदास महाराजांनी फार श्रेष्ठ चरित्र केलं आहे. भक्तांमध्ये गणमान्य आहेत. बालपणापासूनच त्यांना भक्तीची प्राप्ती झालेली आहे. बालपणी सूर्य उपासना केली होती. सूर्य भगवाननी दर्शन दिलं होतं. सूर्य भगवानची कृपा त्यांच्यावर झाली होती. ज्यांचा असा विश्वास आहे की सूर्य भगवानला दर्शन द्यावं लागतं. नाव भानुदास. भानु म्हणजे सूर्य. अनाथाचा नाथा भक्ताचा कैवारी. अनाथाचा नाथा भक्ताचा कैवारी. ऐसे चराचरी ब्रीद गाजे. भगवान पांडुरंगाला म्हणत आहेत. वारीचा नियम आहे जीवनामध्ये. आषाढी कार्तिकी वारी करत असतात. परंपरा कुळामध्ये चालू आहे. अनंत अनादी काळापासून सुरू आहे. ती परंपरा भानुदास महाराज चालवत आहेत. पंढरीच्या पांडुरंगाबद्दल म्हणतात, अनाथाच्या नाथा भक्तांचा कैवारी.
हे पांडुरंगा, तू अनाथांचा नाथ आहेस. ज्यांचं कोणी नाही त्यांचा तू आहेस. भक्तांचा कैवारी आहेस. भक्तांचा रक्षक आहेस. कृपावंत आहेस. अनाथाच्या नाथा, भक्तांचा कैवारी. ऐसे चराचरी ब्रीद गाजे. अशी तुझी चराचरामध्ये मान्यता आहे. शिव भगवान तुझं चिंतन करतात. ब्रह्म भगवान तुझं चिंतन करतात. सकळ देव ऋषी मुनी तुझं चिंतन करतात. सगळ्यांचा चिंतनीय असा तू आहेस. अनाथाच्या नाथा, भक्तांचा कैवारी. ऐसे चराचरी ब्रीद गाजे. तुझी मान्यता आहे. अनाथाचा तू नाथ आहेस अशी चराचरामध्ये तुझी मान्यता आहे. ते आम्हा सापडले सोपेवर महाती. ते आम्हा सापडले सोपेवर महाती. ते रहस्य आम्हाला सहज सापडलं पांडुरंगा. मनोनी अच्युता बोलत असो. म्हणूनच हे बोलणं आहे. ते रहस्य आकलन झालं. ते रहस्य कळलं की तूच सर्व काही आहेस म्हणून बोलत आहेस. तू शाश्वत आहेस पांडुरंगा. तू कायम आहेस. तू चिरंतन आहेस. आम्ही पतितानी घालावे साकडे. तुला जे जे मागावं, जे जे इच्छा करावी ते ती इच्छा तू पुरवतोस पांडुरंगा. आम्ही पतितांनी घालावे साकडे. उगवणे कोडे तुमचे हाती. आम्ही पतितांनी घालावे साकडे. स्वतःला पतित म्हणून घेतलेला आहे. भानुदास महाराजांसारखे महाज्ञानी, महातपस्वी, दृढव्रती स्वतःला पतित म्हणून घेतात. संताची ही लीनता आहे. हे परमज्ञान आहे. हा समर्पण भाव आहे. ही शरणागती आहे. आपल्यावर कृपा झालेली आहे. परमात्म्याची, पांडुरंगाची कृपा झालेली आहे. गुण अवगुण, अवगुण लक्षात नाही घेतले. आम्ही पतितांनी घालावे साकडे. तुला मागावं पांडुरंगा आणि ते तू पुरवितोस. उगवणे कोडे तुमचे हाती. सगळं तुमच्या हाती आहे. भानुदास विनवी चरणी ठेवणी माथा. सांभाळी अनाथाच्या नाथा आम्हाला घे. पांडुरंगा आमचा स्वीकार कर. आम्हाला सांभाळ. पांडुरंगाची कृपा मागितलेली आहे. अनुकंपा मागितलेली आहे. भक्तानं हेच मागावं देवाला. देवा तू आमचा सांभाळ कर. सगळं तुझ्या हातामध्ये आहे. आमच्या जीवनातले अवगुण दूर कर. तुझी भक्ती आमच्या अंतकरणामध्ये दृढ कर. हे भगवंता, हे करुणावंता, तू आमच्यावर ही कृपा कर. ओम. त्या काळामध्ये भानुदासजी महाराजांच्या काळामध्ये विजयनगरचा राजा
श्री कृष्णदेवराय फार पराक्रमी होता. सगळ्या जगामध्ये कृष्णदेवरायची मान्यता होती. ज्या दिशेला गेला ती दिशा जिंकली. विजयनगरचं वैभव भरतखंडामध्ये ख्यातीला प्राप्त झालं होतं. राजा पराक्रमी होता, दूरदर्शी होता, प्रजाहित दक्ष होता, अंतकरणानं फार कोमल होता आणि पांडुरंगाचा भक्त होता, विठ्ठल भगवानचा भक्त होता. पंढरपूरला आला, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. ते दिव्य दर्शन प्राप्त झाल्यानंतर जसं त्या परमात्म्यानं त्याचं मन वेधून घेतलं. श्री कृष्णदेवराय विजयनगर अधिपती. श्री कृष्णदेवराय विजयनगर अधिपती. विठ्ठले वेदिली तयाची मती. पांडुरंग साकार मूर्ती घेऊन गेला. पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर देवाकडे सारखं पाहत राहिला आणि पाहता 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 त्याची अवस्था अशी झाली की कायम पाहत राहावं. राजा त्याच्या बुद्धीनं विचार करायला लागला आणि पांडुरंगाची ती अनादी अनंत काळापासून असलेली दिव्य मूर्ती विजयनगरला घेऊन गेला. विजयनगरला सुंदर मंदिर बांधलं. पांडुरंगाची तिथे स्थापना केली आणि तिथे नित्य नियम परमात्म्याची सेवा होऊ लागली. आषाढी आली. भरतखंडाच्या विभिन्न भागातून भक्त दर्शनासाठी आले. पंढरपुरामध्ये दिंड्याची गर्दी झाली. पंढरपूर भरून गेलं. सगळे वाट पाहायला लागले, पांडुरंगाचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन. भानुदास महाराजही आले आणि परमात्मा मंदिरामध्ये न दिसल्यामुळे सगळे भक्त वारकरी उदास झाले. सगळ्यांनी मंदिराच्या समोर ठिय्या दिला. देवाचं दर्शन प्राप्त झालं पाहिजे. भानुदास महाराजांना विनंती केली. सगळा समाचार निवेदन केला. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय पांडुरंगाला घेऊन गेला. भानुदास महाराज सगळ्यांना सांगायला लागले की मी जाऊन घेऊन येतो पांडुरंगांना, विठ्ठल भगवानला मी घेऊन येतो. आणि निघाले. विजयनगरच्या वाटेनं निघाले. जाता जाता मध्यरात्र झाली. मंदिर बंद झालं होतं. मंदिराच्या समोर उभे राहिले, प्रार्थना करायला लागले. फार सुंदर वाणी आहे महाराजांची. वाणीमध्ये निर्धार आहे. जे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये. वडवानल त्रिभुवन खाये, तरी तुझीच वाट पाहेगा विठोबा. आपल्या मनातला निर्धार, आपल्या मनातलं प्रेम, आपला दृढ विश्वास हे सगळं प्रगट केलं. जे आकाशवर पडो पाहे, संकटाची पर्वा नाही, जे होईल ते हो. जे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये.
वडवानल त्रिभुवन खाये, तरी तुझीच वाट पाहेगा विठोबा. पांडुरंगा मी तुझीच वाट पाहिल. हे आकाश तुटून पडलं तरी, हा ब्रह्मगोळ भंगा गेला तरी, वडवानाळानं त्रिभुवनाला खाऊन टाकलं तरी, एवढे प्रचंड संकट, त्या संकटाची प्रलय काळामध्ये जे संकट येतात त्याची गणना केली. शास्त्रज्ञान फार खोल आहे. धन्य आहे वारकरी संप्रदाय. असे संत झालेले आहेत की ज्यांच्या वाणीमध्ये शास्त्र मुखरित झाले, शास्त्रांना वाणी मिळाली, अगदी सहज शास्त्र बोलायला लागले, व्यर्थ बोलत नाही. त्यांच्या वाणीमधून आपोआपच शास्त्रांना मार्ग मिळतो, शास्त्र मुखरित होतात. एकही वचन शास्त्र विरुद्ध निघत नाही. हे लौकिकच नाही, हे अलौकिक आहे. ब्रह्मविद्येचा प्रकाश त्यांच्या वाणीमध्ये प्रकाशित झाला आहे. जे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानल त्रिभुवन खाये, तरी तुझीच वाट पाहेगा विठोबा. जे उच्च विद्या विभूषित आहेत, विज्ञानांचा ज्यांचा अभ्यास खूप खोल आहे, अशा लोकांनी जर या वचनाचा विचार केला तर त्यांच्या लक्षात येईल की प्रलय काळाची जी सगळी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया महाराजांनी या पहिल्या चरणामध्ये वर्णन केलेली आहे. हे ज्ञानवंताचं कार्य आहे. ज्ञानदृष्टी ज्यांना प्राप्त झालेली आहे त्यांचं कार्य आहे. अशा संतांचा ज्यांना आदर्श प्राप्त झाला आहे ते खरोखर धन्य आहेत. नाथ महाराजांच्या पूर्वजांमध्ये भानुदास महाराज, त्यांचं चिंतन आज करत आहोत आपण. जे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानल त्रिभुवन खाये, तरी तुझीच वाट पाहेगा विठोबा. परमात्मा मी तुझीच प्रतीक्षा करेल. अनन्य भक्ती, एवढं उच्च स्थान जीवनामध्ये परमात्म्याला दिलं. न करी आणि कांचा पांगिला, दुसऱ्याच्या अधीन होणार नाही. न करी आणि कांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. तुझा नामधारक आहे. आणि काचा पांगिला म्हणजे बाहेरचे जे आहेत त्यांचा, आणि अंतरंगामध्ये जे आहेत, जे कधी कधी प्रगट होतात, संतांच्या अंतःकरणामध्ये कधी कधी स्पर्श करतात, पण विषयग्रस्त मनुष्याच्या जीवनामध्ये ते ठाण मांडून बसलेले असतात. व्यासदेवांनी जे धृतराष्ट्राला सांगितलं की जग जिंकणारा शेवटी अंतःकरणामध्ये उपजलेले दोष यांनी पराजित होत असतो. महाराज म्हणतात, न करी आणि कांचा पांगिला, कोणाच्या अधीन होऊ देऊ नको. ना कामाधीन, ना क्रोधाधीन, ना लोभाधीन, ना मोहाधीन, ना मदाधीन, ना मत्सराधीन, यांच्या अधीन होऊ देऊ नको. आणि कांचा अंतर्बाह्य अनेक प्रकारचे दोष ते मनुष्य जीवनाला अधीन करत असतात.
ते मनुष्य जीवनाला अधीन त्यांनी केलं की मग मोहग्रस्त दृष्टी होऊन जाते. जशी अर्जुनजी महाराजांची दृष्टी मोहग्रस्त झाली होती. अर्जुनजी महाराजांचं स्थान तर फार उच्च आहे, त्यांना परमात्मा प्राप्त झालेला आहे. साधारण जीवाची अवस्था फार भयंकर आहे. साधारण जीवाच्या जीवनामध्ये अज्ञानही आहे, दोषही उगवलेले आहेत. त्या दोषांची शक्ती एवढी प्रचंड आहे की जखडून टाकलेला आहे. आणि पुन्हा तो जीव परमात्मा विमुख आहे. मग कल्याण कसं साध्य होईल? न करी आणि कांचा पांगिला नामधारक तुझाची अंकिला. सप्तसागर एक होती जे हे विरुनी जाए क्षिती. सगळं आकाश वितळून जाईल, सातही समुद्र एकत्र होतील, पंचमहाभूते प्रलयाला प्राप्त होतील. पण हे पांडुरंगा, मी तुझी संगत कधीच सोडणार नाही. सप्तसागर एक होती जे विरून जाए क्षिती. पंचमहाभूते प्रलय पावती, परिमी तुझाची सांगाती. तुझीच वाट पाहेगा विठोबा. आपल्या अंतकरणातला भाव भानुदास महाराज प्रकट करतात. भानुदास महाराज परमात्म्याची प्रार्थना करायला लागले. बंदिस्त झालेले द्वार धाड धाड उघडल्या गेले. आतमध्ये प्रवेश केला. दिव्य स्वरूप त्या पांडुरंगाचं. देवाला प्रार्थना करायला लागले. देवा, पंढरपूरला चला, भक्त तुमची वाट पाहत आहेत. आषाढीचा प्रसंग आहे, करुण अवस्था झाली आहे भक्तांची. आपलं दर्शन घडलं नाही, आपल्याला घ्यायला आलो आहे. पांडुरंगानं आपल्या गळ्यातला कंठा काढला आणि तो कंठा भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला. इतक्यामध्ये ते द्वारपाल आले. भानुदास महाराजांना चोर म्हणून धरलं. राजाकडे वार्ता गेली. राजानं निर्णय दिला, सुळावर चढवा. आणि ज्या काष्ठाच्या सुळावर चढवलं भानुदास महाराजांना, त्या काष्ठाच्या सुळाला पालवी फुटली. सगळा समाचार गेला कृष्णदेव रायापर्यंत. कृष्णदेव रायानं भानुदास महाराजांचा सन्मान केला. भानुदास महाराजांच्या चरणी दंडवत केलं. भानुदास महाराजांनी त्या राजाला दिव्य उपदेश केला आणि परमात्म्याला परत नेण्याबद्दल विनंती केली. राजानं व्यवस्था केली. रथामध्ये पांडुरंगाला ठेवून वाजत गाजत पांडुरंगाला भानुदास महाराज घेऊन आले. अनंत उपकार आहेत पांडुरंग महाराज भानुदास महाराजांचे. त्या प्रत्यक्ष पांडुरंगाला घेऊन आले आणि मंदिरामध्ये त्या ठिकाणी आज परमात्मा जे उभे आहेत उभे केले. अनाथांच्या नाथा भक्तांचा कैवारी, ऐसे चराचरी ब्रीद गाजे. ब्रह्ममुहूर्तामध्ये त्या परमात्म्याचं चिंतन करायचं, त्या परमात्म्याची प्रार्थना अनन्य भावानं करायची, त्या परमात्म्याचं रूप आठवायचं, त्याचे गुण आठवायचे आणि आपलं आयुष्य त्या भगवत चिंतनामध्ये घालवायचं. दिवसाची सुरुवात भगवत चिंतनानं ब्रह्ममुहूर्तामध्ये करायची. हे वर्म सापडलं भानुदास महाराजांना आणि त्यांनी ते सांगितलं आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी. ओम नमो नारायणाय.
अंतकरणामध्ये प्रसन्न विचार धरावे, परमात्मा भाव धरावा, प्रसन्नपणे आपला दिवस घालवावा. सद्विचार हे धन आहे. ते धन आपल्या अंतकरणामध्ये सांभाळून ठेवलं पाहिजे. ते उडून जायला नको. गॉन विथ द विंड असं व्हायला नको. वाऱ्यासोबत निघून गेलं असं व्हायला नको. सद्विचार हे धन आहे. ते सांभाळले पाहिजे. सद्विचार म्हणजे ज्या विचारांना परमात्म्याचा स्पर्श झाला आहे त्यांना सद्विचार म्हटलं. परमात्म्याचा स्पर्श झाला की मग तो विचार सद्विचार झाला. ते आचरण हे सदाचरण झालं. सदा प्रसन्न सद्विचार हेची धन. वाणी बोले परमात्म वचन, सूत्राचरणाचे हे आचरणाचं सूत्र आहे. ओम एकांती करावे तत्वाचे चिंतन. एकांतामध्ये बसून परमात्म्याचं चिंतन करायचं. आता वारीला जाता येत नाही, पंढरपूरला जाता येत नाही. मनाची ओढ जिथल्या तिथे थांबलेली आहे. वारी करता येत नाही. परिस्थिती गंभीर आहे, पण मनानं वारी करता येते. मनानं सगळं काही करता येते. त्या परमात्म्यामध्ये अनुरक्त झालेलं मन, त्या मनाला अनुरक्ती प्राप्त झालेली आहे, विरक्ती प्राप्त झालेली आहे. त्या मनानं मानसिक वारी करता येईल. एकांती करावे तत्वचिंतन, अखंड भगवत स्मरण. वारी म्हणजे सर्वांगाने परमात्म्याची केलेली उपासना. वैराग्य कसं? घर परिवार जे जे प्राप्त होतं ते सोडलं, वैराग्य धारण केलं. वैराग्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती नाही. आधी पहिलं जे आहे ते सोडावं लागतं. जे भरून ठेवलेलं आहे ते सोडावं लागतं. मनामध्ये भरून ठेवलेलं आहे, नाना प्रकारच्या भावना आहेत, ते सोडून दिले. घर सोडलं, निघाले पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले. पायी निघाले. काही व्यवस्था नाही, ना भोजनाची, ना पाण्याची, ना निवासाची. वारा आहे, उदान आहे, नाना प्रकारच्या अडचणी आहेत. शरीराच्या आहेत, मनाच्या आहेत, परिस्थितीच्या आहेत. सगळ्या अडचणी विचारात न घेता त्या परमात्म्याच्या दर्शनासाठी निघाले. वैराग्य धारण करून सोडलं. शरीराची तपश्चर्या आहे वारी. शरीराने निघाले. या शरीरानं तपश्चर्या घडली पाहिजे. सर्वांगानं तपश्चर्या घडली पाहिजे. आणि हे वारीमध्ये घडतं. म्हणून वारकऱ्यांना ओढ लागलेली असते. आषाढ लागायच्या आधीच अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याचे भाव प्रगट होतात. परमात्मा बोलावतो आहे, गेलं पाहिजे. आणि निघाला वारकरी. देहाची तपश्चर्या, काया वाचा. आणि तसं थोडंच जायचं आहे. मुक्यानी थोडंच जायचं आहे. शांतपणे चालत थोडंच जायचं आहे. मुखी नाम घ्यायचं आहे, त्या पांडुरंगाचं नाम. आणि मनामध्ये त्या पांडुरंगाचं चिंतन. काया वाचा मने आणि इतर सगळं आलं.
हे करत करत चालायचं आहे. आणि हे असं चालत गेल्यानंतर चंद्रभागेचं दर्शन झाल्यानंतर, कुंडलिकाचं दर्शन झाल्यानंतर, नामदेव महाराजांच्या पायरीवर मस्तक टेकवल्यानंतर, त्या पांडुरंगाचं दर्शन, रुक्मिणीजीचं दर्शन, सत्यभामाजीचं दर्शन, राधिकाजीचं दर्शन, महालक्ष्मीचं दर्शन, गणपती गरुडाचं दर्शन, बळभद्रजीचं दर्शन, शिव दर्शन, हनुमत दर्शन, सगळे दर्शन प्राप्त झाले. पंढरपूरला परिक्रमा केली, वारकऱ्याची वारी पुरली. मग त्याला धन्य झाल्यासारखं वाटतं, त्याला कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. पण आता मात्र वारी करता येत नाही. या महामारीच्या प्रसंगामुळे ते शक्य नाही. पण मनाची वारी करता येते. एकांती करावे तत्वचिंतना. हो अखंड भगवत स्मरण. वरी शुद्धाचरण. अखंड भगवत स्मरण, शुद्ध आचरण, केवळ त्या परमात्म्याचं चिंतन, त्या परमात्म्याचं रूप पाहणं, ते आठवणं. आणि मार्गक्रमणही चाललेलं आहे, भगवन नामाचं गायनही चाललेलं आहे. ही तपश्चर्या आहे, सर्वांगानं घडत असलेली तपश्चर्या. हे शास्त्र माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं. परमात्म्याची फार मोठी कृपा आहे. हे दिव्य जीवन मिळालेलं आहे. जी कृपा झालेली आहे परमात्म्याची, त्याचं स्मरण करू. कसा कृपेचा वर्षाव केला. तुम्हा गोविंद मोसो बहुत करी. तुम्हा गोविंद मोसो बहुत करी. हे गोविंद, तुमने मुझ पर बड़ी कृपा की है. सूरदास जी महाराज के भाव है, गोवर्धन जी के पास चंद्र सरोवर नाम का स्थान है, जहां पर सूरदास जी महाराज कृष्ण कीर्तन करते रहते थे. चंद्र सरोवर का महिमा अद्भुत है, जहां पर श्री कृष्ण परमात्मा ने यशोदा जी से चंद्र मांगा था. मैया से कहा था, हे मैया मुझे चंद्र दे दो. अंगुली दिखा रहे हैं, मुझे दे दो, मुझे दे दो. यशोदा जी परेशान हो गई. हे कन्हैया, तुझे चंद्र कैसे दूं? चंद्र तो आकाश में है, तुझे कैसे दूं? एक गोपी थी जिसका भाव बड़ा पूज्य था. वो कहने लगी, मैया सरल सी बात है, एक थाली ले आओ. मैया थाली ले आई. गोपी ने सरोवर का जल थाली में ले लिया और कन्हैया को दिखाया. लो, तुम्हें चंद्र चाहिए था ना, हमने तो दे दिया. और उस चंद्रमा को देखकर बाल कन्हैया ताली पीटने लगे. चंद्र मिल गया, चंद्र मिल गया, चंद्र मिल गया. वह है चंद्र सरोवर. वहां पर सूरदास जी महाराज ने जन्म पर्यंत कृष्ण कीर्तन किया, सुंदर पदों की रचना की. वह दिव्य भूमि, उस गोविंद ने बहुत कृपा की है. सूरदास जी महाराज वर्णन करते हैं, तुमा गोविंद मोसो बहुत करी. बड़ी कृपा की है गोविंद. नर देही दीनी
सुमिरन को, मो पापी से कछुना सरी। सुमिरन के लिए तुमने मुझे यह देह दी थी, यह काया दी थी, लेकिन इस काया का महत्व मैंने नहीं जाना। सूरदास जी महाराज जगत का भाव प्रकट कर रहे हैं। काया का उपयोग सूरदास जी महाराज ने जितना किया उतना कौन कर सकता है। एक अंग का अभाव था, लेकिन उस अंग की भी पूर्ति हो गई। तुम गोविंद मोसो बहुत करी, नर देही दीनी सुमिरन को, मो पापी ते कछुना सरी। मैंने उसका कोई उपयोग नहीं किया, उसका महत्व नहीं जाना। हे गोविंद, ये जगत की व्यथा है। सूरदास जी महाराज प्रकट कर रहे हैं विश्व के भाव उनके अंतकरण में निर्माण हो गए। जगत की वेदना उनके अंतकरण में निर्माण हो गई, उसी को प्रकट कर रहे हैं। पूर्व प्रसंग का वर्णन करते हैं, जीव का प्रसंग वर्णन करते हैं। गर्भवास अतित्रास, जीव को गर्भवास प्राप्त होता है, वहां पर बहुत त्रास होता है, बहुत क्लेश, बहुत यातना, बहुत दुख भोगना पड़ता है। गर्भवास अतित्रास अधोमुख तहान मेरी सुधी बिसरी। जब मैं माता के गर्भ में था, अधोमुख लटका हुआ था, परमात्मा वहां भी तुम मुझे भूले नहीं, वहां भी मेरी देखभाल करते रहे। हे कृपा, कृपावंत गोविंद, बड़ी कृपा की। पावक जठर जरना नहीं दीनो, उस जठर की जठराग्नि में तुमने मुझे जलने नहीं दिया। वहां जो अग्नि थी जठराग्नि, उसमें मुझे जलने नहीं दिया। पावक जठर जरना नहीं दीनो, कंचन सी मेरी देह करी। और स्वर्ण के समान, कंचन के समान मेरा देह उज्जवल कर दिया। परमात्मा, ये तुम्हारी कृपा है। कब से मेरी कृपा कर रहे हो? जन्म जन्मांतरों से मेरी देखभाल कर रहे हो, मुझ पर कृपा कर रहे हो। इसका स्मरण किया सूरदास जी महाराज। चिंतन बहुत गहन है, बहुत गहरा है चिंतन, जन्म जन्मांतर के पार चला जाता है। जग में जन्मी पाप बहु कीने, जग में जन्म हुआ, जन्म होने के बाद में इस जीवन का महत्व समझ में नहीं आया। संतों ने समझाया था, ज्ञानी जनों ने समझाया था, लेकिन वो महत्व मैंने नहीं समझा। जग में जन्मी पाप बहु कीणे, जग में जन्म लेकर अकरणीय कर्म किए, जो करने नहीं चाहिए वो कर्म किए, अकर्म किए, विकर्म किए, धर्म के विरुद्ध आचरण किया। न धर्मनिष्ठोस्मि न चात्मवेदी। प्रथम जो श्लोक लिया था वही भाव है।
न धर्मनिष्ठोऽस्मि न चात्मवेदी न भक्तिमास्त्वं चरणारविंदे। परमात्मा, तुम्हारे चरणों के लिए प्रेम मेरे अंतकरण में नहीं निर्माण हुआ और मेरे कर्म बिगड़ गए, मेरे हाथों से बहुत पाप हो गए। जग में जन्मी पाप बहु कीने, आदि अंत लो सब ही बिगड़ी। सब बिगड़ गया, मेरा जन्म बिगड़ गया। सूर पतिता तुम पतित उदाहरण। सूर तो पतित है, सूरदास तो पतित है, किंतु हे परमात्मा तुम पतित उदाहरण हो, उद्धार करने वाले हो। अपने बिरद की लाज धरी, तुम पतित पावन हो। ये अपना जो शब्द है, अपना जो ब्रिद है, जो आपने धारण कर रखा है, उसे सत्य कीजिए। सूरदास जी महाराज अंतिम चरण में प्रार्थना करते हैं, तुम गोविंद मोसो बहुत करी। तुम गोविंद मोसो बहुत करी। नर देही दीनी सुमिरन को, मो पापी ते कछु न सरी। हरि ओम। सकळ महिमंडळ, सकळ महिमंडळ व्याप्त तो परमात्मा, तो पंढरीचा पांडुरंग, तो पंढरीश। जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा। नये अनुमाना श्रुतीशी, विवादिती जयासाठी जगदेटी तो विठ्ठल। तुका म्हणे आकळ आहे सकळ व्यापक। संतांचे भाव शास्त्रांनी जे वर्णन केले ते कसे साध्या सोप्या पद्धतीनं प्रगट होतात। हे अंतकरणातून निर्माण झालेले भाव आहेत, ही त्यांची भक्ती आहे जी प्रवाहित झालेली आहे। ज्या परमात्म्यापासून हे सगळं महिमंडळ निर्माण झालं, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा। नये अनुमाना श्रुतीशी, त्याचं ऐश्वर्य, त्याचं वैभव, त्याची महिमा ही श्रुतींना आकलन होत नाही, वेदांना आकलन होत नाही, त्यांना कळत नाही। शास्त्र त्यासाठी विवाद करतात, शास्त्रार्थ करतात। विवादिती जयासाठी जग जेठी तो विठ्ठल। सगळ्या जगाचा नायक तो परमात्मा, तो श्री विठ्ठल। तुका म्हणे आकळ आहे सकळ व्यापक। महाराजांना त्याचं आकलन झालं, आकळ झाला आणि पाहिलं तो परमात्मा सर्व व्यापक आहे। ओम नमो